नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. काय म्हणताय, तुम्हालाही वजन कमी करायचं आहे? कितीही डाएट केलं तरी देखील वजन कमी होत नाही, किंवा सकाळच्या धावपळीत मुलांना काहीतरी पौष्टिक असं बनवून द्यावं लागतं, कारण मुलांना दिवसभर बाहेर असल्यामुळे त्यांना पाहिजे तसं पोषण मिळत नाही. मग हा अतिशय पौष्टिक पदार्थ खास तुमच्यासाठी. किंवा घरात डायबिटीजचा पेशंट असेल, मुलं भाजी भाकरी खायला नको म्हणत असतील, तर हा पदार्थ तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. किंवा मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिला ना, तरी अगदी आवडीने हे मुलं खातील. मग काय, ही रेसिपी संपूर्ण बघायची आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 1 वाटी गच्च भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर सर्वात अगोदर हे पीठ ना आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यासाठी चाळणीमध्ये हे पीठ मी काढून घेतेय. हे पीठ ना आपण छान असं चाळून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे पीठ मस्त असं चाळून झालेलं आहे. आता हे पीठ ना आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. त्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालूया. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे घालूया. त्यानंतर छोटी अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहे. सोबतच घालूया मुठभर कोथिंबीर. त्यानंतर मुठभर मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये घालूया. आता ना यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या भाज्यांची मस्त अशी बारीक पेस्ट करून तयार झालेली आहे. आपण आता ही पेस्ट ना कढईमध्ये काढून घेऊया. त्यासाठी गॅसवरती ना मी कढई ठेवून घेतलेली आहे. आता तयार केलेली पेस्ट यामध्ये काढून घेतेय. पेस्ट आपली कढईमध्ये काढून झाली की यामध्ये ना पाणी घालायचंय. तर पाणी देखील आपल्याला मोजूनच घालायचंय. तर 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं, त्यासाठी ना सेम त्याच वाटीने 2 वाट्या पाणी आपण यामध्ये घालूया. त्यानंतर यामध्ये घालायचंय चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा यामध्ये आपण तेल घालूया. आता हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे आपलं सगळं साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटं ह्या भाज्या ना मीडियम फ्लेमवरती मी चांगले शिजवून घेतलेल्या आहेत. यामधला सगळा कच्चेपणा गेलेला आहे. आता काय करायचं, यामध्ये ना आपल्याला चाळलेलं ज्वारीचं पीठ काढून घ्यायचंय. पीठ आपल्याला यामध्ये थोडं थोडं करूनच घालायचंय अशा पद्धतीने. आता हे घातलेलं पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकताय पीठ आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि 2 मिनिटांसाठी यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ ना चांगलं वाफवून झालेलं आहे. आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया. आता हे पीठ ना गरम असतानाच थोडा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने याला छान असं मळून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी मऊ लुसलुशीत हा गोळा मळून तयार झालेला आहे. हे बघा. आता एक उंडा यामधला काढून घ्यायचा आहे. तर इथे ना चपातीपेक्षा थोडा छोटा उंडा मी काढून घेतेय. अशा पद्धतीने हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे. आता हा तयार झालेला उंडा ना सुक्या ज्वारीच्या पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे आणि ना याचा मस्त असा फुलका लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हलक्या हाताने हा फुलका लाटून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून झालेला आहे. तुम्ही याला फुलका पराठा हवं ते म्हणू शकता.
आपण आता याला भाजून घेऊया. त्यासाठी तवा देखील आपला चांगला गरम झालेला आहे. आता यामध्ये हा पराठा घालतीये. पराठ्याची खालची बाजू थोडीशी भाजून झाली की हा पराठा ना आपण पलटी करून घेऊया. आता वरनं ना थोडंसं आपल्याला याला तूप लावून घ्यायचंय अशा पद्धतीने. इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा काय मस्त असा टुमटुमीत फुगलेला आहे. आता आलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर इथे ना आलटी पलटी करत दोन्ही बाजूने हा पराठा ना मी चांगला खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे. काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने सगळे पराठे मी बनवून घेतेय. तर इथे आपले अतिशय पौष्टिक मऊ लुसलुशीत भाजी भाकरी पराठा बनवून तयार झालेला आहे. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.